नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 9वी गणित भाग 1 वरती आणि 1 मधलं चौथं प्रकरण गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणाचा संकीर्ण प्रश्न संग्रह बघतोय. संकीर्ण प्रश्न संग्रह 4 बघतोय. या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये आपण पहिल्या प्रकरणापासून तिसऱ्या प्रकरणांवर ऑलरेडी चर्चा केले. या अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेले आहेत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या आधीच्या सगळ्या व्हिडिओ बघू शकताय. तर आज आपण चर्चा करूयात संकीर्ण प्रश्न संग्रह 4 वरती. जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे बहुपर्यायी प्रश्न. आता इथं अचूक पर्याय निवडायचा आहे. आता 6/5 म्हणजे 6/5 बरोबर y/20 आहेत. तर आपल्याला या ठिकाणी कशाची किंमत काढायची आहे? y ची. आता y ची किंमत काढायला तिरकस गुणाकार 5 गुणिले y 5y बरोबर 6 गुणिले 20 120 झाले. बरं 6 गुणिले 20 झाले 120. या दोघांचा गुणाकार 120, या दोघांचा गुणाकार 5y. y आपल्या जागेवर 120, आपल्या जागेवर 5 गुणिले इकडे आले भागिले 5. 5 दुने 10 5 चोक 20. उत्तर किती आलं? 24. तर माझ्याकडे b बरोबर 24 हे उत्तर असणार आहे. तर इथं बहुपर्यायी प्रश्नांमध्ये जर अशा प्रकारचा जर बहुपर्यायी प्रश्न जर तुम्हाला येत असेल तर इथं आपल्याला एकच काम करायचं आहे, डायरेक्ट फक्त एवढं बी ऑप्शन लिहायचं, हे कॅल्क्युलेशन करायचं नाही. हे कच्चं काम आपल्याला बाजूला कुठेतरी करायचं. ठीक आहे. आता पुढचा बघा प्रश्न. हे प्रश्न सोपे आहेत, खूप छोटे छोटे आहेत. 1 मिलीमीटरचे 1 सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर बघा. 1 मिलीमीटर भागिले 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर. आता मला सांगा 1 मिलीमीटर तर आपल्या जागा 1 मिलीमीटर पकडा आणि भागिले एक मिलीमीटर मिमी पकडा, त्याला आपण समजा मिमी म्हणू. 1 मिलीमीटर ओके मिमी 1 मिलीमीटर भागिले 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर? बघा 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर असतं भागिले 10 मिलीमीटर. ओके आता 10 मिलीमीटर ओके. आता हे मिलीमीटर कट झाले म्हणजे काय राहिलं? 1/10. 1/10 म्हणजे 1/10. फक्त एवढं माहिती पाहिजे 1 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर. बघा 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, त्याचबरोबर 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आणि 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. ओके. आता पुढे बघा. पुढचा प्रश्न आहे तिसरा. जतीन, नितीन व मोहसिन यांची वये अनुक्रमे 16, 24 व 36 आहे. तर नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी असलेले गुणोत्तर. आता नितीनचं बघा, नितीनचं वय मधलं आहे आणि इथं मधला 24 आहे. या नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी, मोहसिनचं वय म्हणजे तिसरं 36, हे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. 24/36. 24 आणि 36 12च्या पाड्यात येतात. बघा 12 दुने 24, 12 त्रिक 36 म्हणजे काय आलं उत्तर? 2/3. तर 2/3 ऑप्शन कुठे? बी या ठिकाणी 2/3 ऑप्शन आहे. तर एकदम सोपा प्रश्न आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घेऊ शकता. ओके. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे की शुभम व अनिल यांना 3/5 या प्रमाणात केळी 24 केळी वाटली. तर शुभमला मिळालेली केळी. आता शुभम आणि अनिल, शुभम किती 3 आहे म्हणून शुभमची केळी 3x समजू आणि अनिल याला मिळालेली केळी 5x असं आपण या ठिकाणी समजू शकतो. ओके. आता आपल्याला माहिती आहे 3x अधिक 5x दोघांना मिळून मिळालेले केळे किती? 24 आहेत. 5 आणि 3 8. 8x बरोबर आपल्याकडे झालं 24. x आपल्या जागेवर 24, आपल्या जागेवर 8 गुणिले इकडे आले भागिले. x बरोबर 8 त्रिक 24. x ची किंमत 3 आली. पण आपल्याला 3 नकोय. आपल्याला काय विचारलं? शुभमला मिळालेली केळी. आता शुभमचा जर विचार केला तर शुभमला किती केळी मिळालेत? शुभमकडे 3x आहे. 3x इतकी केळी मिळालेत. मग आपण म्हणायचं 3x म्हणजे 3 गुणिले x ची किंमत किती आहे? 3 आले. 3 गुणिले 3 किती झालं? 9 झालं. संपला विषय. तर एकदम सोपा प्रश्न आहे. तर इथं 9 ऑप्शन कुठे बाबा? डी ऑप्शन करेक्ट आहे. 9 केळी शुभमला मिळाली. झाला. आता यानंतर एक शेवटचा प्रश्न आपण बघूयात आपल्या याच्यातला, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन मधला, बहुपर्यायी प्रश्नांमधला. 4 व 25 यांचे मध्यम प्रमाणपद काढा. आता मध्यम प्रमाणपदाचं सूत्र असतं बी वर्ग बरोबर a गुणिले c. समजा हा a आहे आणि हा c आहे. मग मध्यम प्रमाणपद म्हणजे b चा वर्ग बरोबर या दोघांचा गुणाकार. 4 गुणिले 25 करा. 4 गुणिले 25, 25 चोक 100. मग b चा वर्ग बरोबर 100 म्हणजे b किती? 100चा वर्गमूळ 10. तर 10 ऑप्शन कुठे? इथे.
तर अशा प्रकारे हे मल्टिपल चॉईस बहुपर्यायी प्रश्न आपण सोडू शकतो आणि हे बहुपर्यायी प्रश्न आपल्याला परीक्षेला येत राहतात. त्यामुळे या प्रश्नांची तयारी चांगली पाहिजे. ओके. आता पुढे बघा, पुढचे सगळे प्रश्न आता महत्वाचे आहेत. आता इथे बघा, इथे काय करायचं आपल्याला, फक्त खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त लिहा. आता 21/48 बघा, पहिला प्रश्न काय बाबा, 21/48. आता 21 आणि 48 कितीच्या पाड्यात येतात, समजा तीनाने भाग लावला, 3 7 21 आणि 16 त्रिक 48 म्हणजे किती, इथं किती आले, 7 16. अशा प्रकारे आपण या दोघांना सुद्धा तीनाने भाग लावला, 21ला तीनाने भाग लावला तर 7 येतं, 48ला तीनाने भाग लावला तर 16 येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा, 36 आणि 90, 36/90. आता इथं जर बघितलं तर 36 आणि 90 9च्या पाड्यात, 9 चौक 36, 9 10 90. परत 4 आणि 10 2च्या पाड्यात येतात, बे 2 4, बे 5 10, म्हणजे किती उत्तर आलं बाबा, 2 5. तर हे खूप सोपं आहे. सराव संच 4.1 मध्ये या प्रकारची गणित आपण बघितली. इथे बघा, तिसरं गणित 65 आणि 117. 65 आणि 117 13च्या पाड्यात येतात, 13 पंचे 65, 13 9 117, म्हणजे किती आलं, 5 9. ओके. असंच गुणोत्तर लिहायचंय. 138 भागिले 161. आता 161 आणि 138 कदाचित 17च्या पाड्यात येतात बघा. 17च्या पाड्यात मध्ये जर तुम्ही विचार केला, बघा 17च्या पाड्यामध्ये समजा, नाही 19च्या पाड्यामध्ये जर आपण बघितलं तर 19 गुणिले 19च्या पण पाड्यामध्ये येणार नाही. 138चा जर आपण विचार केला, बघा 138 आणि 161 कितीच्या पाड्यामध्ये येतात. 138चे जर तुम्ही अवयव पाडले, 138ला समजा तुम्ही दोनाने भाग लावला समजा 138ला, तर 138च्या निम्मे किती होतात, समजा 138ला जर दोनाने भाग लावला तर आपल्याकडे बेस सग 12, 92 18, 2 गुणिले 69 होतं. 23च्या पाड्यात कदाचित हे येऊ शकतात 138. बघा, तिने 3 सग 18, म्हणजे 23 सग बघा किती होतात, 6 त्रिक 18, अच्चाला 1, 6 2 12 आणि 13 138. 23 सग 138 बरोबर, आणि 23 साते 161. 23 गुणिले 7 करा, बघा 3 7 21, अच्चाला 2, 3 2 14, सॉरी 7 2 14 15 16. ओके, 7 2 14 15 16 161 किती बाबा, 23 7 161. 23 सक 138 आणि 23 7 161, म्हणजे अशा प्रकारे हा जो चौथा प्रश्न आहे त्याचं उत्तर आलं 6 7. तर अशा प्रकारे कधी कधी मोठे पाडे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता 114 आणि 133चा विचार करा. बघा, 114 भागिले 133. आता 114ला समजा तुम्ही दोनाने भाग लावला, बघा 2 भागिले 114, मग दोनाने भाग लावून अंदाज घ्यायचा बाबा कुठल्या पाड्यात येऊ शकतात. बघा, बे 5 10, 1 आणि 4 घेतला, बे 7 14 आपल्याकडे येतात. आता 57चा जर विचार केला तर 2 गुणिले 57 कितीच्या पाड्यात येतात, 19च्या, 19 त्रिक 57 वगैरे. मग हे दोघं जण 19च्या पाड्यात येतात का, 19च्या पाड्यामध्ये 114 येतात का, बघा 19च्या पाड्यात 114 येतात का, बघा तुम्ही चेक करा. आणि त्याचबरोबर 19च्या पाड्यामध्ये 114 सोबत 19च्या पाड्यामध्ये 133 येतात का, या गोष्टी सुद्धा आपल्याला तपासाव्या लागतील. या तपासल्यानंतर बाकी तुमच्या लक्षामध्ये बऱ्याचशा गोष्टी येऊ शकतात. ठीक आहे. बघा 19च्या पाड्यामध्ये 19 सक बघा किती येतात, 6 9 54 4, अच्चाला 5, 6 1 6 5 11. 19 सक आपल्याकडे किती येतात, 114. आणि 133 येतात का 19च्या पाड्यात, 19 साते बघा, 9 7 63, अच्चाला 6, 7 1 7 आणि 6 झाले 13, 7 133. तर काय आलं, 6 7. तर अशा प्रकारे बघा या दोन्ही प्रश्नांचं उत्तर सेमच आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत काही प्रश्न पटकन सुटू शकतात, काही प्रश्नांमध्ये तुम्हाला शोधावं लागेल की त्या प्रश्नामध्ये जे काही आकडे दिलेले आहेत ते नेमके कुठल्या पाड्यामध्ये येतात. ठीक आहे. आता पुढचे प्रश्न आपण बघू. पुढचे प्रश्न दुसरा झाला, आता तिसरा प्रश्न बघा. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलंय की पुढील संक्षिप्त गुणोत्तरे लिहा. याच्यामध्ये काय दिलंय, वर्तुळाची त्रिज्या व व्यास यांचे गुणोत्तर. आता वर्तुळाची जी त्रिज्या असते ती त्रिज्या म्हणजे काय असते, आर असते, आणि वर्तुळाचा जो व्यास असतो त्याला आपण डी म्हणतो, आणि हा व्यास काय असतो, त्रिज्येच्या दुप्पट असतो. मग आपल्याला हे गुणोत्तर काढायचं, त्रिज्या भागिले व्यास, त्रिज्या भागिले व्यास. तर त्रिज्या किती बाबा आपल्याकडे, आर आहे, आणि व्यास किती, 2 आर आहे. बरोबर, आर आर गेले, वर राहिला 1, खाली राहिले 2, म्हणजे किती आलं उत्तर, 1 2 आलं.
म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे सगळं सांगता येऊ शकतं. सोपं आहे. त्रिज्या आणि व्यास, कधी कधी त्रिज्या आणि परीघ किंवा त्रिज्या आणि तुम्हाला क्षेत्रफळ सांगितलं जाऊ शकतं किंवा कधी कधी असं म्हटलं जाईल वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि वर्तुळाचा परीघ काही विचारलं तरी गुणोत्तर काढता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा आयताची लांबी 4 सेमी, रुंदी 3 सेमी आहे. बरोबर. तर आयताच्या कर्णाचे लांबीशी असलेले गुणोत्तर. आता समजा माझ्याकडे हा आयत आहे. बरं का. आयताचं नाव समजा ए बी सी डी आपण म्हणू. ही आहे आयताची लांबी आहे. बरोबर. आणि ही आहे आयताची रुंदी आहे. ओके. लांबी आपल्याला किती दिले? 4 सेमी दिलेली आहे आणि रुंदी आपल्याला दिलेली आहे 3 सेमी. ओके, 3 सेमी. आणि आपल्याला काय करायचंय? कर्ण काढायचा आहे. कर्णाचे लांबीशी गुणोत्तर म्हणजे अगोदर कर्ण काढता आलं पाहिजे. आता इथं हा काटकोन त्रिकोण तयार होणार आहे. बरोबर. मग आपण लिहू आकृतीत. आकृतीत आपण म्हणू की बाबा लांबी आपल्याला काय दिले बाबा? लांबी बरोबर BC बरोबर 4 सेमी आणि रुंदी जी आपल्याला दिली रुंदी बरोबर AB बरोबर 3 सेमी. ओके. लांबी आणि रुंदी या दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आता आपल्याला कर्ण AC काढायचा आहे. कर्ण AC काढण्यासाठी हा जो काटकोन त्रिकोण आहे याच्यात पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. माहिती लिहायचं काटकोन त्रिकोण ABC मध्ये या काटकोन त्रिकोणामध्ये कुठल्या प्रमेयानुसार? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. मग तसं इथं लिहायचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल या ठिकाणी? AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. बघा. AC वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AB किती आपल्याकडे? 3 आहे. BC आपल्याकडे 4 आहे. मग लिहायचं 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 9 आणि 16 झालं 25. मग AC चा वर्ग 25. तर AC बरोबर किती? 25चा वर्गमूळ 5 आलं. AC 5 म्हणजे याचा अर्थ कर्ण बरोबर आपल्याला दिले 5 सेमी. आणि आता आपल्याला काय करायचंय? कुठलं गुणोत्तर काढायचंय? आयताच्या कर्णाचे लांबीशी गुणोत्तर. मग इथं लिहू आपण आयताचा कर्ण भागिले आयताची लांबी यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचंय. कर्ण भागिले लांबी. आता कर्ण किती आलाय? 5 आणि लांबी किती? 4. कर्ण 5 आहे. AC बरोबर कर्ण म्हणजे AC. वाटलंच नाही तर लिहा बाबा. ठीक आहे. कर्ण 5 भागिले लांबी 4 म्हणजे गुणोत्तर आलं 5/4. ठीक आहे. कर्ण आणि रुंदी म्हटलं असतं तर मग 5/3 आलं असतं. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. सोपा प्रश्न आहे. चला पटकन लिहून घ्या. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात. बघा. पुढचा प्रश्न बघा. इथं काय दिले? चौरसाची बाजू 4 सेमी असल्यास चौरसाच्या परिमितीचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर. आता बघा चौरसाची बाजू मला काय दिले? चौरसाची बाजू जर म्हटलं तर बरोबर 4 सेमी. बाजू 4 सेमी आहे. तर चौरसाची परिमिती मला काढायची. परिमिती काय असते? परिमितीचं सूत्र 4 गुणिले बाजू. चौरसाच्या परिमितीचं सूत्र 4 गुणिले बाजू. मग 4 गुणिले बाजू किती आहे बाबा? 4 आहे. मग 4 चौक 16 सेमी. 16 सेमी झालं. ही झाली चौरसाची बाजू 16 सेमी. चौरसाची परिमिती 16 सेमी. आता चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय बाबा? चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. बाजू किती आहे बाबा? 4 आहे आणि 4चा वर्ग किती येतो? 16. 4चा वर्ग 16. म्हणजे अशा प्रकारे परिमिती आणि क्षेत्रफळ आलं. आता मला परिमिती आणि क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर काढायचं. चौरसाची परिमिती भागिले चौरसाचे क्षेत्रफळ. परिमिती दिले 16 भागिले क्षेत्रफळ आहे 16. उत्तर किती आलं? 16 1 16. 16 1 16. किती आलं बाबा? 1/1. चौरसाची परिमिती आणि चौरसाची बाजू यांचं जे गुणोत्तर आहे ते 1/1 येतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आपण बघूयात. तिसऱ्या प्रश्नानंतर आपल्याकडे पुढचा एक प्रश्न आहे बघा. हा चौथा प्रश्न. पुढील संख्या प्रमाणात आहेत का ते ठरवा. आता या संख्या प्रमाणात आहेत का हे ठरवण्यासाठी काय करायचं? पहिला तर मध्यम प्रमाणपद आहे. या ठिकाणी बघा. या ठिकाणी समजा 2, 4 आणि 8 या संख्या प्रमाणात आहेत का ते चेक करू. पहिली गोष्ट समजा A बरोबर 2 आहे, B बरोबर 4 आहे आणि C बरोबर 8. आता पारंपरिक संख्या पारंपरिक प्रमाणात केव्हा असतात?
ज्यावेळेस मधलं जे पद आहे त्या मधल्या पदाचा जो वर्ग असेल, समजा मधल्या पदाचा जो वर्ग आहे म्हणजे बी चा वर्ग, बी चा वर्ग किती येतोय म्हणजे 4चा वर्ग, 4चा वर्ग किती 16, याला तुम्ही 1 नंबर द्या. आता ए आणि सी यांचा गुणाकार करा, ए गुणिले सी, ए किती 2 आणि सी किती 8, 8 दुने 16, बरोबर. हे दुसरं विधान. आता बी चा वर्ग आणि एसी हे सारखं आलं, मग इथे लिहायचं 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून, इथे लिहायचं विधान 1 व 2 वरून आपल्या लक्षात येते बी चा वर्ग 16 आणि ए गुणिले सी पण 16, म्हणजे याचा अर्थ बी वर्ग बरोबर एसी येतं आणि बी वर्ग बरोबर एसी आलं तर समजायचं या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत. म्हणून 2, 4 आणि 8 या संख्या परंपरित प्रमाणात आहेत. परंपरित प्रमाणात आहेत. परंपरित प्रमाणात आहेत. हे जर का सारखं आलं नसतं तर या संख्या परंपरित प्रमाणात नसत्या. जसं दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा, 1, 2 आणि 3 याच्यामध्ये समजा ए बरोबर 1 आहे, बी बरोबर 2 आहे आणि सी बरोबर 3 आहे. आता पहिला बी चा वर्ग करा. बी चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग आणि 2चा वर्ग येतो 4, याला म्हटलं नंबर 1. आता ए आणि सी यांचा गुणाकार करा. ए गुणिले सी बरोबर किती आलं 1 गुणिले 3, 1 गुणिले 3 बरोबर उत्तर आलं 3, याला म्हणा नंबर 2. आता विधान 1 व 2 वरून तुम्हाला काय दिसतंय, विधान 1 व विधान 2 वरून, 1 व 2 वरून आपल्याला दिसतंय की हे दोन्ही गुणोत्तर दोन्ही सारखे आहेत का, बी चा वर्ग 4 आहे आणि ए गुणिले सी ची किंमत 3 आले, म्हणजे बी चा वर्ग हे बरोबर नाहीये एसी इतकं. बी स्क्वेअर इज नॉट इक्वल टू एसी, म्हणून म्हणायचं 1, 2, 3 या संख्या परंपरित प्रमाणात नाहीत. परंपरित प्रमाणात नाहीत. आहेत का, नाहीत. मग या ठिकाणी लिहायचं या संख्या परंपरित प्रमाणात नाहीत, संपला विषय. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. आता 9, 12 आणि 16चा विचार करा. तिसरा प्रश्न, 9, 12 आणि 16 बघा. आता ए बरोबर 9 समजा, बी बरोबर 12 समजा, सी बरोबर 16 समजा. आता पहिली गोष्ट बी चा वर्ग, बी चा वर्ग म्हणजे 12चा वर्ग, 12चा वर्ग किती 144, याला म्हणा नंबर 1. आता ए गुणिले सी करा. ए गुणिले सी, ए 9 आणि सी किती 16, 16 9 144, याला नंबर 2 म्हणा. आता दोन्ही उत्तर सारखी आली, मग इथं लिहायचं 1 व 2 वरून, विधान 1 व विधान 2 वरून आपल्या असं लक्षात येतंय की बी वर्ग बरोबर एसी आणि बी वर्ग बरोबर एसी येत असेल तर या संख्या परंपरित प्रमाणात आहेत. म्हणून लिहायचं 9, 12, 16 या संख्या परंपरित प्रमाणात आहेत. परंपरित प्रमाणात आहेत. परंपरित प्रमाणात आहेत. ओके, या संख्या परंपरित प्रमाणात आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे प्रश्न सोडू शकतो. आता 3, 5 आणि 8 हा शेवटचा प्रश्न बघा, चौथा, तो आपण बघू. बघा चौथ्या प्रश्नात जर का आपण बघितलं तर आपल्या लक्षात येते चौथ्या प्रश्नात काय बाबा, 3, 5 आणि 8, 3, 5 आणि 8. आता बघा ए बरोबर 3 घ्या, बी बरोबर 5 घ्या आणि सी बरोबर 8 घ्या. पहिला बी चा वर्ग करा. बी चा वर्ग किती, 5चा वर्ग येईल आणि 5चा वर्ग आपल्याकडे येतो 25, याला म्हणायचं नंबर 1. आता ए गुणिले सी करा. ए गुणिले सी, ए ची किंमत 3, सी ची किंमत 8, 8 त्रिक 24, एकच कमी आहे. मग आता मला सांगा इथं बी वर्ग बरोबर एसी आहे का नाहीये, बी स्क्वेअर इज नॉट इक्वल टू एसी, हे सारखं नाहीये. म्हणून 3, 5, 8 या संख्या परंपरित प्रमाणात नाही आहेत. बी वर्ग बरोबर एसी आलं तर समजायचं परंपरित प्रमाणात आहेत, नाहीतर या संख्या परंपरित प्रमाणात नाही असं लिहायचं. ठीक आहे, अशा प्रकारे हा चौथा प्रश्न आपला होईल. आता पुढे बघा, पुढचा प्रश्न 5वा. ए बी सी या 3 संख्या परंपरित प्रमाणात आहेत. ए बरोबर 3, सी बरोबर 27, तर बी बरोबर किती. आता बघा इथे लिहायचं ए बी सी या संख्या परंपरित प्रमाणात आहेत. कशा आहेत, परंपरित. इथे लिहायचं बघा परंपरित प्रमाणात आहेत. परंपरित प्रमाणात आहेत. या संख्या परंपरित प्रमाणामध्ये असतील तर आपण काय म्हणतो, बी वर्ग बरोबर एसी असतं. आता मला बी चीच किंमत काढायची.
ए ची किंमत 3 आहे, सी ची किंमत 27 आहे, 27 त्रिक 81, बी वर्ग बरोबर 81, मग बी किती 81चं वर्गमूळ 9 संपला. एकदम सोपा प्रश्न आहे. एक सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे, बी वर्ग बरोबर AC. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. पुढचा बघा 6वा प्रश्न. याच्यात आपल्याला दिले शतमानात रूपांतर करा. पहिला प्रश्न 37 भागिले 500 पकडा. शतमानात रूपांतर करा म्हणजे खाली 100 पाहिजे. मग खाली 100 आणण्यासाठी एक काम करायचं, इथं वर आणि खाली 100 ने गुणायचं. लक्षात घ्या, एक पहिली अनेक पायऱ्या आहेत, वर आणि खाली 100 ने गुणलं तर खालचे 100 जसेच्या तसे ठेवायचे आपल्याला. हे जे खालचे 100 जसेच्या तसे ठेवायचे, बाकी ह्या 500ला उडवायचे. मग बघा हे 2 शून्य गेले आणि हे 2 शून्य गेले, म्हणजे काय राहिलं बाबा 37 भागिले खाली 5 गुणिले 100. माझं टार्गेट काय बाबा, ह्या 100ला मला काय हलवायचं नाही, इथंच ठेवायचंय. आता 5ने 37ला भाग लावा, 5ने भाग लावा 37ला. 5 सा 7 35, 37 मधून 35 गेले 2, शून्य घेतला, पॉईंट घेतला, 5 21, की त्याला 7.4 आलंय. मग वर आले 7.4 भागिले 100, याचा अर्थ 7.4% असं आपण म्हणू शकतो. हा झाला पहिला प्रश्न. तर एकदम सोपं आहे मित्रांनो, इथं काय जास्त अवघड प्रश्न नाहीये. पुढचा बघा 5/8. दुसरा प्रश्न 5 भागिले 8. आता याला कितीने गुणायचं, वर आणि खाली 100 ने. वर आणि खाली 100 भागिले 100, पहिला नंबर 100 भागिले 100. 5 गुणिले 100 झाले 500 आणि भागिले 8 गुणिले 100. आता 500ला 8ने भाग लावा. 500ला आपल्याला भाग लावायचा आहे 8ने. 8 सक 48, 50 मधून 48 गेले 2, वरून आले 0. 8 दुने 16, 20तून 16 गेले 4, शून्य घेतला, पॉईंट घेतला, 8 45, 62.5. 62.5. 8ने 500ला भाग लावला आणि भागिले 100. उत्तर आलं 62.5%. झाला प्रश्न एकदम सोपा. तिसरा बघा 22/30. 22 भागिले 30. जास्त काय मोठं काम नाही करायचं भाऊ, गप आपला 100 ने गुणायचं इमानदारीत, वर आणि खाली. या 100ला धक्का लावायचा नाही, त्याला तसंच ठेवायचंय. आता इथे बघा काय होईल कॅल्क्युलेशन. 22 गुणिले 100 झाले 2200 भागिले 30 गुणिले 100. आता हे 100 इथंच ठेवायचंय. 30 आणि 2200ला भाग लाव. 2200 भागिले 30. बघा 3 चौक 12, 3 7 21, म्हणून 30 7 210. बघा इथं आला 20तून 10 गेले 10 राहिले, वरून आले 0. 30 त्रिक 90, 100 मधून 90 गेले 10, इथं शून्य घेतला 1 पॉईंट, परत 30 त्रिक 90, 1 घेतला 0, परत 30 त्रिक 90, म्हणजे 73.33. इथे आलं 73.33 भागिले 100 पकडा, म्हणजे त्याचा अर्थ 73.33% असं आपलं उत्तर येईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे सगळे प्रश्न सोडवता येईल. त्याच्यानंतर चौथा प्रश्न 5/16. 5 भागिले 16. वर आणि खाली इमानदारी 100 ने गुणायचं. 100 भागिले 100. ओके, आता 5ने 100ला गुणलं 500 आलं, भागिले 16 गुणिले 100. भाऊ हा खालचा 100 आहे, याला म्हणायचं बाबा तुला इथंच थांबायचं, काय काळजी नको करू. आता 16 ने 500ला भाग लावा. 16च्या पाड्यात 500 येतात, 50 येतात का बघा. 16 त्रिक 48, 50 मधून 48 गेले 2 राहिले, वरून आले 0. बरोबर, 16 1 16, 20तून 16 गेले 4, शून्य घेतला, पॉईंट घेतला, 16 दुने 32, 40तून 32 गेले 8, 1 शून्य घेतला, 16 85, की त्याला 31.25. 31.25 भागिले 100, याचा अर्थ 31.25%. चला हे पटकन लिहून घ्या. यानंतर एक शेवटचा प्रश्न आपला बाकी आहे, तो आपण घेऊयात. बघा अशा प्रकारे आपल्याला हे सगळे प्रश्न सोडवता येतील, एकदम सोपे असतात. आता पुढचा प्रश्न बघू आपण. हा जो 5वा प्रश्न आहे तो आपल्याला बघायचा आहे. बघा याच्यामध्ये 5वा प्रश्न. 5व्या प्रश्नात काय दिलंय, 144 भागिले 1200. गप आपलं वर आणि खाली 100 ने गुणायचं, जास्त काळजी काय करायची नाही. 100 म्हणजे ट्रिक आहे. 100 ने गुणलं आणि मग काय बाबा, बघा हे 2 शून्य गेले आणि हे 100 गेले, आणि त्याच्यानंतर अजून एक बघा 144 भागिले 12 गुणिले 100. बरोबर,
आता 144 ला 12 ने भाग लावला, 12 गुणिले 12 144 येतात, म्हणजे वर राहिले 12 आणि खाली राहिले 100. 12 भागिले 100 म्हणजे 12% झाला. तर एकदम सोपा प्रश्न मित्रांनो, वर आणि खाली 100 ने गुणायचं, 100 ला खाली ठेवायचं, जास्त झंझटच ठेवायचं नाही. आता पुढचा प्रश्न बघा, 6 प्रश्न तर झाले. 7वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. एकदम सोपा. 124 MB, सॉरी 1024 MB, 1024 MB आणि 1.2 GB. लक्षात घ्या, 1024 MB म्हणजे 1 GB. मग इथं लिहा बाबा 1 GB याच्या जागेवर, आणि हे 1.2 GB. आता जीबी गेला, 1/1.2 राहिले. आता काय करू, हे पॉइंट घालवण्यासाठी वर आणि खाली 10 ने गुणा, म्हणजे जरा बरं पडतं. 10 ने गुणलं वर आणि खाली, वर आणि खाली आपण 10 ने गुणलं. 10 ने गुणल्यामुळे काय झालं, वर झालं 10 आणि खाली राहिले 12. 10 आणि 12 कितीच्या पाड्यात येतात, 2च्या. बे पंचे 10, बे सक 12. उत्तर किती आलं, 5/6. संपला विषय, जास्त काय काळजी करायची नाही. तर MB GB आपण बघतो ना, MB GB सध्या चालू आहे. किती MB बाबा तुमच्याकडे डाटा बागे, किती GB डाटा बाकी आहे, काय आहे काय नाही. हा, पुढचे प्रश्न बघा, याच्यामध्ये बरेचसे प्रश्न आहेत. याच्यानंतर बघा 17 रुपये 25 पैसे, 17 रुपये आणि 25 रुपये 60 पैसे. बघा 17 रुपये आणि 25 रुपये 60 पैसे. मी आता पटापट घेतो. आता मला सांगा, इथं रुपयामध्ये आणि खाली रुपये आणि पैसे, तर सगळ्यांना पैशामध्ये करा. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 17 रुपये म्हणजे किती झाले, 1700 पैसे. 1700 पैसे झाले. भागिले 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 2500 रुपये म्हणजे 2500 पैसे. 2500 पैसे आणि हे 60 पैसे म्हणजे 2560 पैसे झाले तुमच्याकडे. आता याच्यातून काय काय कट होईल, मला गुणोत्तर काढण्यासाठी एकक सारखं लागतं. पैसे पैसे गेले, 0 गेले. आपल्याकडे काय राहिले, 170 भागिले 256. 170 ला 2 ने भाग लावा, 85 उत्तर येईल. आणि 256 ला 2 ने भाग लावा, 128 उत्तर येईल. म्हणजे किती आलं, 85 128. याच्यात काय जास्त फरक पडणार नाही. तर हे 85 आणि 128, 85 128 एवढंच राहील. पुढे बघा, 5 डझन आणि 120 नग. बघा 5 डझन, 5 डझन भागिले 120 नग. 1 डझन म्हणजे किती नग झाले, 12 नग. 1 डझन मध्ये 12. 5 डझन म्हणजे 12 पंचे 60 नग. 60 नग, नाग करू नका, गडबड व्हायची. भागिले 120 नग. आता बघा 60 एके 60, 60 दुने 120. गुणोत्तर किती आला, 1:2. संपला विषय. फक्त एकक सारखं असलं पाहिजे. एक तर सगळ्यांना नग मध्ये काढा. किंवा प्रश्न, या ठिकाणी 4 चौरस मीटर, बघा 4 चौरस मीटर आणि 800 चौरस सेमी, चौसेमी. आता 4 चौरस मीटर आणि 800 चौरस सेमी. आता 1 चौरस मीटर म्हणजे किती चौसेमी हे लक्षात घ्यायचं. आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. 1 चौसेमी म्हणजे जवळपास 10,000. 1 चौरस मीटर म्हणजे 10,000. लक्षात घ्या, 1 चौरस मीटर म्हणजे 1 चौरस मीटर म्हणजे 10,000 चौरस सेंटीमीटर. ओके, 10,000 चौरस सेंटीमीटर एवढं लक्षात घ्यायचंय. म्हणजे इथं 4 चौरस मीटर म्हणजे किती झालं, 40,000. 40,000 चौरस सेंटीमीटर झालं, चौसेमी झालं, चौरस सेंटीमीटर. भागिले हे 800 चौरस सेंटीमीटर, 800 चौसेमी. आता याच्यामधून चौसेमी गेले, हे चौरस सेमी गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 8 ने 40 ला भाग जातो. 8 45 आणि 1 शून्य आणि 8 एके 8 म्हणजे उत्तर किती आलं, 50,1. तर हे असं आपल्याकडे इथं उत्तर आहे. ठीक आहे. आता पुढे 1.5 किलोग्रॅम आणि 2500 ग्रॅम. 1.5 किलोग्रॅम आणि 2500 ग्रॅम. इथे कसं आहे बघा, 1.5 किलोग्रॅम आणि भागिले 2500 ग्रॅम. आता 1 ग्रॅम म्हणजे किती, 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम, तर 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. मग 1.5 किलोग्रॅम म्हणजे किती झालं, 1500.
1500 ग्रॅम झालं, बरोबर. आणि भागिले हे 2500 ग्रॅम, 2500 ग्रॅम. आता हे ग्रॅम ग्रॅम गेलं, 2 शून्य गेले, 15 भागिले 25 आपल्याकडे आलं. 15 आणि 25 पाचाच्या पाड्यात येतात. 5 त्रिक 15, 5 5 25. उत्तर किती आलं बाबा? 3/5 झालं. तर अशा प्रकारे ही सगळी गुणोत्तरं आपल्याला काढता आली पाहिजे. ठीक आहे. तर यानंतर आता थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघू आपण 8वा. 7व्या प्रश्नामध्ये बरेचसे प्रश्न होते, तर 8वा प्रश्न बघा. 8व्या प्रश्नात काय दिलंय? a/b बरोबर 2/3. तर पुढील राशींच्या किमती काढा. बघा पहिल्या किमती आपल्याला काढताना काय करायचंय? a/b बरोबर 2/3 आहे. तर आता इथं क्रिया कुठली आहे? योग क्रिया आहे. योग क्रिया करायची. पण योग क्रिया करण्याच्या अगोदर a ला मला 4ने गुणायचं आणि b ला 3ने गुणायचं. बघा लक्षात घ्या. a/b, a ला 4ने गुणायचं आणि b ला 3ने गुणायचं. आणि 2/3 गुणिले a ला 4ने गुणायचं आणि b ला 3ने गुणायचं, बरोबर. म्हणजे a ला 4ने आणि b ला 3ने, म्हणजे इथं 4/3 गुणलं तर पलीकडे पण 4/3 गुणायचंय. तसं लिहायचं, समीकरणाच्या दोन्ही बाजूला 4/3 गुणू. आता जागा कमी आहे म्हणून नाही लिहित. 4 गुणिले a 4a, 3 गुणिले b 3b, बरोबर. 4 दुने 8 आणि 3 त्रिक 9. आता काय करायचं? इथं कुठली क्रिया आहे? योग क्रिया आहे. मग योग क्रिया करू, योग क्रिया करू. इथे लिहायचं योग क्रिया करू, क्रिया करू. योग क्रिया केल्यावर काय राहील बाबा? 4a अधिक 3b, 4a अधिक 3b भागिले 3b. योग क्रियेमध्ये काय करतो? वर दोघांची बेरीज करतो आपण. वर या दोघांची बेरीज आणि खालचा जो 3b जसाच्या तसा. पलीकडे पण 8 आणि 9 यांची बेरीज करायची. 8 अधिक 9 भागिले 9 जसंच्या तसं. 8 आणि 9 झाले 17 भागिले 9, म्हणजे 17/9 इथं याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न बघा. हीच प्रक्रिया. a/b बरोबर 2/3. दुसऱ्या प्रश्नात जर विचार केला तर इथं a ला 5ने गुणले आणि b ला 2ने गुणले आणि योग वियोग क्रिया आहे. पण त्याच्या अगोदर डोक्यावरती वर्ग आहे, म्हणजे आधी वर्ग करायचा. दोन्ही बाजूंचा वर्ग करू. इथे याचा बाबा वर्ग करू. समीकरणाच्या दोन्ही बाजूचा वर्ग करू. a चा वर्ग a वर्ग, b चा वर्ग b वर्ग, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 झालं. आता a ला 5ने आणि b ला 2ने गुणायचंय. मग तसं लिहायचं. a वर्ग भागिले b वर्ग गुणिले a ला 5ने b ला 2ने, म्हणजे 5/2ने गुणायचं. मग उजव्या बाजूला सुद्धा 4/9 ला सुद्धा आपण कशाने गुणू? 5/2ने गुणू. मग होईल काय? 5 गुणिले a वर्ग 5a वर्ग, 2 गुणिले b वर्ग 2b वर्ग, बरोबर. इथे बघा 2 आणि 4 भाग जाईल. बे के बे, बे दुने 4. मग वर माझ्याकडे काय राहिले बाबा? वर राहिले 5 दुने 10 आणि खाली राहिले 9 जसेच्या तसे, 10/9. मग आता इथे पुढे काय येईल बाबा? या दोघांची मला कुठली क्रिया करायची? वर योग आणि खाली वियोग, योग वियोग क्रिया करायची. मग इथं लिहायचं योग वियोग क्रिया करू, योग वियोग क्रियेने, योग वियोग क्रिया करू, क्रिया करू. आता योग वियोग क्रिया केल्यानंतर काय होईल? वर दोघांची बेरीज 5a अधिक 5a वर्ग अधिक 2b चा वर्ग. इथं लिहायचं 5a चा वर्ग अधिक 2b चा वर्ग भागिले खाली 5a चा वर्ग वजा 2b चा वर्ग. वर बेरीज दोघांची, खाली दोघांची वजाबाकी. इकडे पण 10 अधिक 9, 10 अधिक 9 भागिले 10 वजा 9. 10 अधिक 9 19 आणि 10 तून 9 गेले 1. तर 19/1 असं उत्तर येईल. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नांची उत्तर काढता येईल. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढे पण आपल्याकडे 2 प्रश्न आहेत. तर ते पुढचे पण 2 प्रश्न आपण पटकन बघून घेऊयात. ओके, बघा. पुढच्या प्रश्नांमध्ये काय बाबा? हेच प्रश्न, सॉरी. कुठे गेले आपले? बघा. हे जे 2 प्रश्न आहेत इथे, इथे पण बघा. हा आपला तिसरा प्रश्न बघा. तिसऱ्या प्रश्नात a/b बरोबर 2/3. तिसऱ्या प्रश्नामध्ये मला घन करायचा अगोदर आणि नंतर डायरेक्ट योग क्रिया आहे. तर इथे लिहायचं घन करू. घन केला तर a चा वर्ग a वर्ग, b चा, सॉरी, घन करू. a चा घन a घन, b चा घन b घन, 2चा घन 8, 3चा घन 27. काय केला बाबा? घन केला. आपण काय केलं या ठिकाणी? घन केलेला आहे, बरोबर. घन केल्यानंतर काय? वर बेरीज आणि खाली बीज असायचा तसा, म्हणजे योग क्रिया करायची. मग इथं लिहायचं योग क्रिया करू, योग क्रिया करू, योग क्रिया करू. मग वर दोघांची बेरीज a घन अधिक b घन भागिले b चा घन जसाच्या तसा, बरोबर. 8 अधिक 27 दोघांची बेरीज भागिले 27 जसेच्या तसे. 8 अधिक 27 किती झाले बाबा? 8 आणि 27 झाले आपल्याकडे 35 भागिले आपले 27 जसेच्या तसे, 35 भागिले 27. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. आता याच्यानंतर पुढचा बघा प्रश्न हा 7b वजा 4a. आता या प्रश्नात कसं आहे बघा,
चौथा प्रश्न, ए छेद बी बरोबर 2/3. याच्यामध्ये बघा, पहिला बी आहे आणि नंतर ए आहे, म्हणजे मला आधी बी पाहिजे नंतर ए पाहिजे. मग काय करू, बी ला वर नेऊ, म्हणजे व्यस्त क्रिया करू. त्याला आपण म्हणतो व्यस्त क्रिया करू. व्यस्त क्रिया करू. व्यस्त क्रिया केल्यामुळे काय झालं, बी गेला वर, ए आला खाली. त्याचप्रमाणे हा 3 गेला वर, 2 आला खाली. झालं. आता बी ला कितीने गुणायचं, 7ने, आणि ए ला 4ने. मग तसं तसं इथे लिहायचं, बी भागिले ए गुणिले बी ला 7ने, ए ला 4ने गुणायचं. बरोबर. बरोबर 3/2 गुणिले, इथे पण 7/4 लिहायचं. समीकरणाच्या दोन्ही बाजूला 7/4 ने गुणू. मग काय होईल, 7 गुणिले बी 7b आणि 4 गुणिले ए 4a. बरोबर. 3 7 21 आणि 2 8. 21/8 आलं. आता इथं वर वजाबाकी आणि खाली बेरीज आहे, म्हणजे हे योग वियोग क्रियेच्या उलटे आहेत. मग पहिली योग वियोग क्रिया करायची आणि मग त्याच्या उलटे करायचे, म्हणजे व्यस्त करायचे. आपलं उत्तर येईल. मग इथं लिहायचं योग वियोग क्रिया करू. योग वियोग क्रिया करू. योग वियोग क्रिया करू. आता योग वियोग क्रिया केल्यामुळे काय होईल, की वर दोघांची बेरीज आणि खाली वजाबाकी. वर 7a अधिक 4b आणि खाली 7a वजा 4b. बरोबर. आता 7 त्रिक 21 आणि 4 दुने 8. 7 त्रिक 21 4 दुने 8 झालं. सॉरी, हे 21 आणि 8 लिहिले. इथं जसं 7a अधिक 4b आणि 7a वजा 4b केलं, तसंच या दोघांची वरती ऍक्च्युअली बेरीज करायची. मी हे बघितलं, पलीकडे लिहिलं, थोडीशी गडबड झाली. पण पलीकडे सुद्धा या दोघांची बेरीज 21 अधिक 8. 21 अधिक 8 भागिले 21 वजा 8. 21 वजा 8. 21 अधिक 8 किती झाले, 29. आणि 21 मधून 8 गेले, किती राहिले बाबा, बघा 21 वजा 8 13 राहिले. ओके. 21 वजा 8 13, म्हणजे 29 भागिले 13. तर अशा प्रकारे आपण ही दोन गणितं सोडू शकतो. 29 भागिले 13 हे झालं 7a अधिक 4b भागिले 7a वजा 4b. 29/13. पण एक गडबड आहे, आपल्याला हे 7a वजा 4b वर पाहिजे, हे 7a वजा 4b वर पाहिजे आणि 7a अधिक 4b खाली पाहिजे. म्हणजे इथे एक व्यस्त क्रिया पण केली पाहिजे. परत आपल्याला व्यस्त क्रिया करू. व्यस्त क्रिया करू. व्यस्त क्रिया केल्यानंतर 7a वजा 4b जातील वर आणि भागिले 7a अधिक 4b येतील खाली. त्याचप्रमाणे 13 जातील वर आणि 29 येतील खाली. तर अशा प्रकारे आपल्याला ही गणितं सोडवता येतील. ठीक आहे. आता याच्यानंतर 8व्या नंतर 9वा प्रश्न. आता एकूण प्रश्न आपल्याकडे जवळपास 12-13 प्रश्न आहेत. एकूण टोटल जवळपास 12 ते 13 प्रश्न आहेत. म्हणजे आपले 8 प्रश्न झाले. आता 5 प्रश्न बाकी आहेत, तर ते पण पटापट आपण घेऊयात. बराच वेळ झालेला आहे, परंतु सगळे प्रश्न घेणं गरजेचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, तर बघा, पुढचे जर प्रश्न आपण बघितले, ए बी सी डी या प्रमाणात असतील संख्या, तर सिद्ध करा. हे सिद्ध करायचं आपल्याला. आता बघा, एबीसी जर का प्रमाणात असतील, एबीसी ए बी सी डी या संख्या प्रमाणात आहेत. या संख्या कशा आहेत बाबा, प्रमाणात आहेत. प्रमाणात आहेत. प्रमाणात आहेत. मग प्रमाणात असल्यामुळे काय होतं बाबा, आपल्याकडे ए छेद बी बरोबर सी छेद डी बरोबर के आपण म्हणतो. बरोबर. याचा अर्थ ए छेद बी बरोबर के म्हणायचं आणि सी छेद डी बरोबर सुद्धा के म्हणायचं. मग ए बरोबर काय झाला, बी भागिले तिकडे गेला गुणिले, बी गुणिले के बी के, आणि पलीकडं सी बरोबर काय, डी भागिले तिकडे गेला गुणिले डी के. म्हणजे ए बरोबर सी के, ए बरोबर बी के आणि सी बरोबर डी के. या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या, प्रत्येक गणितामध्ये पुढे आपल्याला वापरायच्यात. ए बरोबर बी के आणि सी बरोबर डी के. तर पहिली गोष्ट, आता आपल्याकडे दोन बाजू आहेत. तर पहिली आपल्याकडे काय, डावी बाजू. मी शॉर्टकट मध्ये डाबा लिहितो, जागा कमी आहे म्हणून डावी बाजू. डावी बाजू काय, 11a वर्ग. बघा, 11a वर्ग अधिक 9ac भागिले खाली 11b वर्ग अधिक 9bd. ठीक आहे. आता लक्षात घ्या, 11 गुणिले ए चा वर्ग. ए ची किंमत काय, बीके लिहायचं. ए च्या जागेवर बीके, सी च्या जागेवर डीके, बाकी जसं तशा. ए च्या जागेवर काय लिहायचं बाबा, बीके लिहायचं. ए चा वर्ग म्हणजे बीके चा वर्ग अधिक 9 गुणिले ए च्या जागेवर काय लिहायचं, बीके गुणिले बाबा आपला हा सी जसा तसा भागिले. बरोबर. आणि सी च्या जागेवर डीके लिहायचंय. सी च्या जागेवर मला डीके लिहायचं. सी च्या जागेवर मी डीके लिहून टाकतो. 11 गुणिले बी चा वर्ग. बी चा वर्ग बी च्या जागेवर 20 लिहायचं. त्याच्यात काय बदल राहणार, बी चा वर्ग आहे तर 20 राहणार आहे. अधिक 9 बीडी पण जसाच्या तसा, त्याच्यामध्ये पण काय फरक पडणार नाही. 9 बीडी मध्ये पण काय विशेष फरक पडणार नाही. आता इथे वर जर आपण बघितलं,
याच्यामध्ये 11 बी चा वर्ग बी चा वर्ग बी वर्ग के चा वर्ग के वर्ग अधिक 9 आपल्या जागेवर हा बी गुणिले डी बी डी येतील आणि हा के गुणिले के के चा वर्ग येईल भागिले आपल्याकडे या दोघांमधून बघा काय कॉमन निघेल दोघांमधून बी कॉमन निघेल बी जर मी दोघांमधून कॉमन काढला तर कंसामध्ये माझ्याकडे राहिला बी जर कॉमन काढला तर या ठिकाणी 11 बी वर्ग चला याला जसं तसं ठेवू चला आपण काय बी वगैरे कॉमन नका करू 11 बी वर्ग अधिक 9 बी डीच लिहा चला तरी पण चालेल वरच कॉमन काढू या दोघांमधून के वर्ग कॉमन निघेल मग दोघांमधून आपण के चा वर्ग कॉमन काढला तर इथं मला कंसामध्ये काय मिळेल 11 बी वर्ग मिळेल कारण के वर्ग बाहेर आला अधिक 9 बीडी मिळेल 9 बीडी मिळेल कारण के वर्ग बाहेर आला आणि भागिले हे 11 बी चा वर्ग अधिक 9 बीडी बरोबर आता या दोघांमध्ये जर तुम्ही बघितलं तर दोघांमध्ये बघा हे दोन कंस वजा होतील सारखे आहेत 11 बी वर्ग अधिक 9 बीडी आणि 11 बी वर्ग अधिक 9 बीडी सारखे आहेत कट झाले आणि इथे काय बाबा आपला के वर्ग याला म्हणायचं नंबर 1 तर अशा प्रकारे हा पहिला भाग झाला बरोबर अशा प्रकारे एक बाजू झाली डावी बाजू आता उजवी बाजू उजवी बाजू मला काय दिले बाबा उजवी बाजू आपल्याकडे आहे ए वर्ग अधिक 3ac ए वर्ग अधिक 3ac भागिले बी वर्ग अधिक 3 बीडी बरोबर बीडी आता बघा ए वर्ग म्हणजे काय ए ची किंमत बीसी बीके बीके ए ची किंमत बीके ए चा वर्ग म्हणजे बी के चा वर्ग अधिक 3 गुणिले ए म्हणजे काय बाबा बी के आणि गुणिले बाबा सी म्हणजे काय डी के भागिले इथे बाबा बी वर्ग अधिक 3 बीडी जसंच्या तसंच लिहू आता इथे बघा बी वर्ग के वर्ग म्हणजे काय बी चा वर्ग बी वर्ग के चा वर्ग के वर्ग अधिक 3 बीडी घेऊ 3 बीडी घेऊ आणि के गुणिले के चा वर्ग भागिले बी वर्ग अधिक 3 बीडी आपल्या जाग्यावर ठीक आहे आता या दोघांमधून वर काय बाबा के वर्ग कॉमन निघाला आतमध्ये बी चा वर्ग राहिला अधिक के वर्ग बाहेर आला 3 बीडी राहिलं आणि इथं भागिले काय राहिलं बाबा बी वर्ग अधिक 3 बीडी आता या दोघांमध्ये जर तुम्ही विचार केला तर काय कॉमन निघेल आपल्याकडे बी वर्ग अधिक 3 बीडी बी वर्ग अधिक 3 बीडी कॉमन निघेल हे कॉमन निघाल्यानंतर उत्तर काय आलं बा माझ्याकडे के चा वर्ग आला याला म्हणा नंबर 2 बघा इथे पण उत्तर के चा वर्ग आला इथे पण उत्तर के चा वर्ग आला दोन्ही बाजू सारख्या आल्या मग इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून 1 व 2 वरून तुम्ही म्हणू शकता की हे गुणोत्तर बरोबर आहे 11a वर्ग अधिक 9ac भागिले 11b वर्ग अधिक 9bd बरोबर आपल्याकडे काय ए वर्ग अधिक 3ac भागिले बी वर्ग अधिक 3bd ही दोन्ही गोष्ट सारखी दोन्ही गुणोत्तर सारखे आहेत म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू लिहायची आणि फक्त ए च्या जागेवर बी के आणि सी च्या जागेवर डीके तुम्ही लिहत बसलात की तुम्हाला तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचता येतं ठीक आहे हा एक प्रश्न आहे याच्याच सारखा सेम ए बरोबर बीके आणि सी बरोबर डीके आपल्याला घ्यायचं एवढं फक्त लक्षात ठेवायचं आणि आता पुढचा प्रश्न या प्रश्नांमध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलंय काय करायचं आपल्याला तेच लिहायचंय ए बरोबर बी के आणि सी बरोबर मला काय घ्यायचंय डीके घ्यायचं कारण संख्या प्रमाणात आहेत ए बरोबर बीके आणि सी बरोबर डीके मगाशी काढलेल्या त्या किमती तुम्हाला माहिती आहेत आता बघा दोन बाजू पहिली ही डावी बाजू घेऊ चला डावी बाजू मला काय दिले बाबा वर्गमुळामध्ये ए वर्ग अधिक 5c चा वर्ग भागिले ए वर्ग अधिक 5d चा वर्ग चला आता वर्गमुळामध्ये ए चा वर्ग ए म्हणजे बीके ए चा वर्ग म्हणजे बीके चा वर्ग मग इथं लिहायचं बाबा बी के कंसाचा वर्ग अधिक 5c चा वर्ग 5 गुणिले सी चा वर्ग सी म्हणजे कोणाचा वर्ग बाबा सी म्हणजे डीके चा वर्ग डीके चा वर्ग भागिले ए वर्ग अधिक 5d वर्ग जसाच्या तसा परत वर्गमुळामध्ये बी चा वर्ग बी वर्ग के चा वर्ग के वर्ग अधिक 5 आपल्या जाग्यावर डी चा वर्ग डी वर्ग आणि के चा वर्ग के वर्ग भागिले ए वर्ग अधिक 5d चा वर्ग ठीक आहे आता बरोबर या दोघांमधून के वर्ग कॉमन निघेल के चा वर्ग कॉमन काढला कंसामध्ये राहिला बी वर्ग अधिक इथं के वर्ग बाहेर आला म्हणजे 5d चा वर्ग भागिले आणि खाली बघा खाली काय बाबा ए वर्ग का बी वर्गचे मी चुकून खाली सगळीकडे ए वर्ग लिहत बसलो पण खाली ऍक्च्युअली बी वर्ग आहे लक्षात घ्या खाली काय बाबा बी चा वर्ग आहे
बी चा वर्ग आहे, बी चा वर्ग. ठीक आहे. इथे खाली काय बी वर्ग अधिक 5d चा वर्ग. आता याच्यामधून काय काय कट होईल, बी वर्ग अधिक 5d चा वर्ग कट झाला म्हणजे काय राहिलं वर्गमुळात k चा वर्ग. बरोबर काय झालं वर्गमुळात k चा वर्ग. डावी बाजू बरोबर वर्गमुळात k चा वर्ग. वर्गमुळात k चा वर्ग म्हणजे उत्तर किती आलं k आलं. याला म्हणा नंबर 1. डावी बाजू काय आली बाबा k आली. 1 नंबर. उजवी बाजू काय दिले a/b. उजवी बाजू काय दिले a/b. a ची किंमत काय bk. a म्हणजे आपल्याकडे असतो bk आणि भागिले b म्हणजे काय बाबा आपला b आहेच हक्काचा. आता b गेला म्हणजे काय आलं उत्तर k आलं. याला म्हणा 2. मग इथं लिहायचं 1 व 2 वरून बघा तुमच्याकडे डावी बाजू पण k आलं आणि उजवी बाजू पण k आलं. दोन्ही उत्तर सारखे. मग 1 व 2 वरून याला तुम्हाला जसंच्या तसं लिहायचं 1 व 2 वरून वर्गमुळात a वर्ग अधिक 5c चा वर्ग भागिले b वर्ग अधिक 5d वर्ग बरोबर a/b असं लिहायचंय. बाकी काय नाही. ठीक आहे एकदम सोपं आहे. लक्षात आलं असेल. आता आपण पुढचा एक प्रश्न बघू याच्यामध्ये असेल. बघा याच्यामध्ये मला तर वाटतं 3 प्रश्न. तिसरा प्रश्न बघा. आता तुम्ही म्हणाल की बापरे काय चाललंय काय बच्चों की जान लेके क्या एवढं अवघड गणित. बघा a बरोबर bk लक्षात ठेवायचंय आणि c बरोबर dk लक्षात ठेवायचंय. बाकी तुम्ही तुमच्या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचताय. आता उजवी बाजू बघा काय दिले a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग भागिले a वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग. a वर्ग a म्हणजे bk c म्हणजे dk. a म्हणजे bk a चा वर्ग म्हणजे bk चा वर्ग अधिक ab म्हणजे काय a म्हणजे bk आणि गुणिले b म्हणजे b आणि अधिक b चा वर्ग आपल्या हक्काचा. a म्हणजे bk a चा वर्ग म्हणजे bk चा वर्ग वजा a म्हणजे bk आणि गुणिले बाबा हा b आणि अधिक आपल्याकडे हा b चा वर्ग. बरोबर. मग आता काय राहील बाबा इथं वर्ग करा. bk चा वर्ग म्हणजे b वर्ग k वर्ग अधिक b गुणिले b चा वर्ग आणि k आणि हा आपला एकटा b चा वर्ग भागिले इथे बघा b वर्ग म्हणजे b वर्ग आणि हा k वर्ग वजा b गुणिले b चा वर्ग आणि आपला हा k आणि अधिक b चा वर्ग. आता या सगळ्यांमधून b वर्ग कॉमन काढा. b वर्ग कॉमन काढला कंसामध्ये काय राहिलं बाबा b वर्ग बाहेर आला तर k वर्ग अधिक b वर्ग बाहेर आला k राहिला अधिक b वर्ग बाहेर आला म्हणजे 1 राहिला भागिले याच्यामधून सुद्धा b वर्ग बाहेर काढा. कंसामध्ये काय राहील k वर्ग वजा b वर्ग बाहेर आला फक्त k आणि अधिक b वर्ग बाहेर आला म्हणजे 1. आता याच्यामधून काय काय कट होईल बघा b वर्ग कट होतील. b वर्ग कट झालं मग राहिलं का आपल्याकडे बाबा बरोबर k वर्ग अधिक k अधिक 1 भागिले k वर्ग वजा k अधिक 1. इथं वजा आहे म्हणून तो कट झाला नाही नाहीतर कट करायला गडबड व्हायची. आता डावी बाजू झाल्यानंतर उजवी बाजू पण हीच आली पाहिजे. उजवी बाजू काय बाबा c वर्ग अधिक cd अधिक d वर्ग भागिले c वर्ग वजा cd अधिक d चा वर्ग बघा. आता c वर्ग c म्हणजे dk c चा वर्ग म्हणजे dk चा वर्ग अधिक c म्हणजे dk गुणिले d आणि अधिक d चा वर्ग बाबा जसाच्या तसा. c वर्ग म्हणजे dk चा वर्ग वजा c म्हणजे dk आणि गुणिले आपला d बरं का. c म्हणजे dk आणि गुणिले d आणि अधिक d चा वर्ग. आता dk कंसाचा वर्ग 5 मिनिट dk कंसाचा वर्ग d वर्ग k वर्ग बरोबर अधिक d गुणिले d चा वर्ग आणि k आणि अधिक आपला d चा वर्ग भागिले इथे बघा d वर्ग k वर्ग वजा d गुणिले d चा वर्ग k आणि अधिक बाबा d चा वर्ग. ओके. आता या सगळ्यांमधून कॉमन काय करा d वर्ग कॉमन काढा. d वर्ग कॉमन काढला की आतमध्ये काय राहील बाबा k चा वर्ग d वर्ग बाहेर आला k d वर्ग बाहेर आला 1 भागिले या तिघांमधून पण d वर्ग कॉमन काढला. d वर्ग बाहेर आला फक्त राहिला k चा वर्ग वजा d वर्ग बाहेर आला फक्त राहिला k d वर्ग बाहेर आला फक्त राहिला 1 आणि आता याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर d वर्ग कट होईल आणि तो कट झाल्यामुळे आपल्याकडे काय उत्तर मिळालं k वर्ग अधिक k अधिक 1 राहिला वर बरोबर आणि भागिले खाली काय राहिलं k वर्ग वजा k अधिक 1 राहिलं. याला म्हणा नंबर 2.
आता 1 व 2 वरून हा आपला 1 नंबर आणि हा 2 नंबर. मग इथं लिहायचं 1 व 2 वरून. विधान 1 व 2 वरून आपल्या लक्षात येतंय की ही दोन्ही गुणोत्तर सारखी आहे, कारण दोघांच्या के ची किंमत सारखी आली म्हणून लिहायचं 1 व 2 वरून ही दोन्ही गुणोत्तर सारखी आहेत असं आपल्याला सांगता येऊ शकतं. ठीक आहे, याचा तुम्ही आता स्क्रीनशॉट वगैरे घ्या. यानंतर आपण पुढच्या प्रश्नांकडे आता वळूयात. ठीक आहे. येस. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता पुढचा जो आपल्याला प्रश्न आहे ए बी सी परंपरित प्रमाणात आहेत. मगाशी संख्या ज्या होत्या त्या प्रमाणात होत्या, आता या ज्या संख्या आहेत त्या परंपरित प्रमाणात आहेत. मग परंपरित प्रमाणात असल्यावरती नेमकं काय करायचं ते बघा. या ठिकाणी साधा सोपा प्रश्न आहे. बघा इथे एबीसी परंपरित प्रमाणात आहेत. मग इथे लिहायचं बाबा, चला ए बी व सी या संख्या परंपरित प्रमाणात आहेत. ओके, या संख्या परंपरित प्रमाणात आहेत. मग परंपरित प्रमाणात असल्यामुळे काय होतं, ए छेद बी बरोबर बी छेद सी बरोबर के असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग काय होणार, ए छेद बी बरोबर के, याचा अर्थ ए छेद बी बरोबर के आणि पलीकडं बी छेद सी बरोबर के. आता इथे काय होणार, ए आपल्या जाग्यावर, बी भागिले पलीकडे गेला गुणिले ए बरोबर बी के आणि बी बरोबर काय होणार, सी भागिले पलीकडे गेला गुणिले सी के, बी बरोबर सी के. आता या ठिकाणी बी बरोबर सी के हे झालं बाबा फायनल. पण ए म्हणजे काय असतो बाबा, ए म्हणजे बी के आणि बी म्हणजे सी के. मग बीच्या जागेवर तुम्ही सी के लिहा आणि गुणिले हा के आहेच आपल्या जागेवर. ए बरोबर सी के गुणिले के, के चा वर्ग. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही नीट विचार केला तर आपल्याकडे ए बरोबर सी के चा वर्ग मिळतो आणि बी बरोबर सी के मिळतं. मग आता ए च्या जागेवर सी के चा वर्ग लिहायचा आणि बी च्या जागेवर सी के लिहायचं, विषय संपला. आणि मग इथं लिहायचं पहिली बाबा तुमची डावी बाजू. डावी बाजू आपल्याला काय दिले, डावी बाजू आपल्याकडे आहे ए भागिले ए छेद ए अधिक 2b बरोबर, ए छेद ए अधिक 2b. ए च्या जागेवर सी के चा वर्ग लिहा, सी के चा वर्ग भागिले ए च्या जागेवर सी के चा वर्ग अधिक 2 गुणिले बी च्या जागेवर सी के बरोबर. ए च्या जागेवर सी के चा वर्ग लिहिला, बी च्या जागेवर सी के लिहिलं, बाकी काहीच नाही केलं. वर सी के चा वर्ग जसाच्या तसा आणि खाली या दोघांमधून सी कॉमन निघेल, सी कॉमन निघाला. मग आतमध्ये राहिला फक्त सी आणि के पण कॉमन निघेल बरं का, सी के कॉमन निघेल, सी आणि के कॉमन निघेल. सी के कॉमन काढला, कंसाच्या आतमध्ये सी बाहेर आला, के वर्गाचा के राहिला अधिक सी के बाहेर आला, फक्त 2 राहिला. आता या दोघांमधून काय काय कट होईल बघा, सी सी कट होईल, के कट होईल, के चा वर्ग कट होईल. म्हणजे माझ्याकडे वर राहिले फक्त के आणि खाली काय राहिलं, के अधिक 2, याला म्हणायचं नंबर 1. तर पहिला 1 म्हणजे डावी बाजू माझ्याकडे काय आली, के भागिले के छेद 2. आता उजवी बाजू बघू. उजवी बाजू मला काय दिले, उजवी बाजू आपल्याकडे काय आहे, ए वजा 2b ए वजा 4c बरं का, ए वजा 2b भागिले ए वजा 4c. आता ए च्या जागेवर सी के चा वर्ग लिहायचा, वजा 2 गुणिले बी च्या जागेवर सी के लिहायचं, एकच काम करायचं, ए च्या जागेवर सी के चा वर्ग, बी च्या जागेवरती सी के लिहायचं. आता या ए च्या जागेवर सी के चा वर्ग लिहिला, वजा 4 गुणिले सी एकटा बाबा जसाच्या तसा. वर दोघांमधून सी के कॉमन निघेल, सी के कॉमन काढलं, सी बाहेर आला, के च्या वर्गाचा के आणि वजा 2 राहिले भागिले या दोघांमधून सी कॉमन काढला, कंसामध्ये के वर्ग वजा 4 राहिलं बरोबर. आता लक्षात घ्या, के वर्ग वजा 4 म्हणजे काय, 4 दोनाचा वर्ग असतो, म्हणजे के वर्ग वजा 2चा वर्ग. म्हणजे इथं काय आपल्याकडे येणार आहे, इथं बघा के वर्ग वजा 2चा वर्ग. मग याचा विस्तार कसा होतो, के अधिक 2 आणि दुसऱ्या कंसात के वजा 2 बरं का, ए अधिक बी ए वजा बी याप्रमाणे. मग तसंच होणार इथे, या दोघांमधून अगोदर मी सी सी ला कट करतो आणि मग माझ्याकडे काय राहील, वर काय राहील आपल्याकडं, के कंसात के वजा 2 आणि खाली आपल्याकडे राहील के वर्ग वजा 4चं के अधिक 2 आणि के वजा 2. ठीक आहे. आणि याच्यातून के वजा 2 कट होतील आणि के वजा 2 कट झाल्यामुळे आपल्याकडे वर राहिला फक्त के आणि खाली राहिला के अधिक 2 राहिला, याला म्हणा नंबर 2. इथे आलं के भागिले के अधिक 2 आणि इथे पण के भागिले के अधिक 2. मग इथे लिहायचं 1 व 2 वरून
ह्या दोन्ही बाजू सारख्या आहेत, डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आहे, म्हणून इथं लिहायचं आपण ए भागिले ए अधिक 2b बरोबर ए वजा 2b भागिले ए वजा 4c. अशा प्रकारे आपण हे गणित सोडू शकतो. परंपरित प्रमाणात असतील तर ए बरोबर सिकेचा वर्ग आणि बी बरोबर सिके, आणि प्रमाणात असतील तर आपण मगाशी बघितलंय. आता पुढे बघा, पुढचं गणित हे असंच आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, याच्यामध्ये मगाशी मी म्हटलंय की ए बरोबर काय असतो सिकेचा वर्ग आणि बी बरोबर काय असतो सिके. ए च्या जागेवर सिकेचा वर्ग लिहायचा आणि बी च्या जागेवर आपल्याला सिके लिहायचंय, बाकी काहीच करायचं नाही. या दोन गोष्टी लक्षात घ्या. आता याच्यामध्ये ज्या बाजू दिल्यात त्याच्यामध्ये पहिली डावी बाजू, डावी बाजू बरोबर. डावी बाजू आपल्याकडे काय दिले, बी भागिले बी अधिक सी. इकडे चला लिहू, बी भागिले बी अधिक सी. बी म्हणजे काय सिके, बी च्या जागेवर सिके आणि भागिले बी अधिक सी. बी म्हणजे सिके आणि हा बाबा अधिक सी. वर सिके जसाच्या तसा. या दोघांमधून काय सी कॉमन काढू शकतो. सी कॉमन काढला, कंसामध्ये सी बाहेर आला फक्त के. हा सी बाहेर आला म्हणजे एक राहिला. आता दोघांमधून काय कट होईल, सी सी कट झाला. सी सी कट झाल्यामुळे माझ्याकडे काय राहिलं बाबा, वर राहिला के आणि खाली राहिला के अधिक 1. याला म्हणालो मी समीकरण नंबर 1 झालं. समीकरण 1 मध्ये काय आलं, के भागिले के अधिक 1. आता पलीकडे बघा, उजवी बाजू, उजवी बाजू, डावी बाजू झाली. आता उजवी बाजू बघून घ्या, ए वजा बी भागिले ए वजा सी बरोबर. ए म्हणजे काय, सिकेचा वर्ग, वजा बी म्हणजे काय सिके भागिले ए म्हणजे काय सिकेचा वर्ग आणि सी म्हणजे काय बाबा सीच असतो आपल्याकडे. आता पुढे काय होईल याच्यामध्ये बघा, बरोबर या दोघांमधून सिके कॉमन निघेल. सिके कॉमन काढला, कंसात के वर्गाचा के राहिला, सिके बाहेर आला फक्त 1 राहिला आणि भागिले इथून सी बाहेर आला, दोघांमधून सी कॉमन निघाल. सी कॉमन निघाला, फक्त राहिला के वर्ग वजा 1. मग आता इथे काय होईल, वर बघा सी सी कट होईल, इथून सी सी कट झाला आणि वर राहिला फक्त के वजा 1 आणि खाली जर तुम्ही बघितलं तर के वर्ग वजा 1चा वर्ग, के वर्ग वजा 1चा वर्ग म्हणजे के वर्ग वजा 1चा वर्ग आहे. मग याचा विस्तार कसा होतो, ए अधिक बी ए वजा बी, म्हणजे तसंच के अधिक 1 आणि के वजा 1. आणि बघा इथं हा के वरती 1 राहिलेला आपल्याकडे बरं का, के गुणिले के वजा 1 राहिला आणि खाली के वर्ग वजा 1चं के अधिक 1 के वजा 1 राहिला. आता या ठिकाणी के वजा 1 के वजा 1 कट झाले. मग ते कट झाल्यामुळे वर राहिले आपल्याकडे के आणि खाली राहिले आपल्याकडे के अधिक 1. याला म्हणायचं नंबर 2. आता बघा समीकरण 1 किती बाबा, डावी बाजू जी आहे ती के भागिले के अधिक 1 आणि उजवी बाजू पण के भागिले के अधिक 1, दोन्ही बाजू सारख्या आहेत. मग इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून आपण या ठिकाणी हे लिहू शकतो. याला लिहायचं बी भागिले बी अधिक सी बरोबर ए वजा बी भागिले ए वजा सी. अशा प्रकारे आपल्याला हे सगळं लिहिता येऊ शकतं. तर एकदम सोपं आहे मित्रांनो, के पद्धतीच्या अनुषंगाने आपण ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, आता पुढे जाऊ. पुढचा 14 नंबरचा प्रश्न आहे सोडवा. आता याला सोडवायचं मित्रांनो. सोडवताना काय करायचं, बरोबर याला काय म्हणायचं, के म्हणायचं बाबा बरोबर के. आता के मानल्यानंतर मला बघा इथे 2x आहे, इथं 12 आहे, इथे 3 आहे, इथं 18x आहे. मग 12ला जर मी 6 ने गुणलं, 2ला 6 ने गुणलं तर 12 होईल आणि 2x ला 6x ने गुणलं तर 12x चा वर्ग, 3 ला 6x ने गुणलं तर 18x, 3x ला 6x ने गुणलं 18x चा वर्ग आणि 2 ला जर मी 6x ने गुणलं तर 12x होते. म्हणजे इथं जर मी समीकरणाच्या या दुसऱ्या जे आपली जी काही गुणोत्तर आहे याला आपण 6x ने जर गुणलं तर काय होतं बघा. मग इथं लिहायचं दुसऱ्या गुणोत्तरास 6x भागिले 6x ने गुणू, 6x भागिले 6x ने गुणून. ओके, ते गुणल्यानंतर मला के ची किंमत काय येईल, के बरोबर हे बाबा 12x चा वर्ग अधिक 18x अधिक 42 जसेच्या तसे भागिले 18x चा वर्ग अधिक 12x अधिक 58 जसेच्या तसे आणि बरोबर या सगळ्याला 6x ने गुणायचं चौघांना. 2x ला 6x ने गुणलं बेस तक 12x चा वर्ग, 3ला 6x ने गुणलं 3 सक 18x. आता ह्या 3ला 6 ने गुणलं 3 सक 18 आणि x गुणिले x चा वर्ग 18x चा वर्ग, 3x गुणिले 6x 18x चा वर्ग आणि 2 गुणिले 6x 6 दुने 12x झालं. आता बघा हे 12x वर्ग अधिक 18x आणि 12x वर्ग अधिक 18x, 18x वर्ग अधिक 12x, 18x वर्ग अधिक 12x हे वजा होतील, कट होतील. हे कट केव्हा होईल,
जेव्हा वजाबाकी करू तेव्हा. मग इथं काय करायचं, समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार वजाबाकी करायची. समान गुणोत्तराच्या गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार सिद्धांतानुसार नुसार समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार इथं वजाबाकी करायची. के बरोबर 12x चा वर्ग अधिक 18x अधिक 42 आणि वजाबाकी करतो, त्याला वजाबाकी करू, वजा 12x चा वर्ग अधिक 18x. ओके. आणि भागिले खाली काय होईल, 18x चा वर्ग अधिक 12x अधिक 58 हा कंस लिहिला आणि वजा पलीकडचा कंस 18x चा वर्ग अधिक 12x. बरोबर. मग आता बघा के बरोबर काय होईल, पहिला कंस जसाच्या तसा 12x चा वर्ग अधिक 18x अधिक 42 आणि वजाबाकी करताना याची चिन्ह बदलतील. अधिक 12चं वजा 12x चा वर्ग अधिक 18x चं वजा 18x भागिले खाली काय होईल, 18x चा वर्ग जसाच्या तसा, त्याच्यानंतर अधिक 12x जसेच्या तसे अधिक 58 जसे तसे, वजा आहे आतली चिन्ह बदलली, अधिक 18x चा वर्गचं झालं वजा 18x चा वर्ग अधिक 12x चे झाले वजा 12x. आता काय काय कट होईल बघा, बऱ्याचशा गोष्टी कट होतील. 12x वर्ग कट, अधिक 18x वजा 18x कट, अधिक 18x चा वर्ग वजा 18x चा वर्ग कट, अधिक 12x वजा 12x कट. मग माझ्याकडे काय राहिलं, के बरोबर आपल्याकडे राहिले इथं फक्त वर 42 राहिले आणि खाली 58 राहिले. या दोघांना पण तुम्ही जर दोनाने भाग लावला, या दोघांना सुद्धा तुम्ही दोनाने भाग लावला तर के बरोबर माझ्याकडे उडेल 42 च्या निम्मे 21 आणि 58 च्या निम्मे 29 आपल्याकडे उरतील. 21 भागिले 29 हे आपलं उत्तर झालं. म्हणजे ही के ची किंमत झाली. पण मला आता कोणाची किंमत काढायची बाबा, एक्स ची किंमत काढायची. बरोबर. के ची किंमत मिळाली पण मला एक्स ची किंमत काढायची. मग एक्स ची किंमत काढण्यासाठी काय करू, के च्या जागेवरती हे दुसरं गुणोत्तर लिहू. पहिलं किंवा दुसरं कुठलंही गुणोत्तर लिहू शकता. आपण दुसरं गुणोत्तर लिहू. दुसरं जरा सोपं आहे. दुसरं काय बाबा, 2x अधिक 3 भागिले 3x अधिक 2 बरोबर 21 भागिले 29. 21 भागिले 29. आता तिरकस गुणाकार 21 गुणिले 3x अधिक 2 बरोबर 29 गुणिले 2x अधिक 3. आता 21 त्रिक 63 म्हणून 63x. 21 दुने झाले 42. ओके बरोबर 29 दुने 58x आणि अधिक 29 त्रिक 87 झाले. ठीक आहे. आता आपण काय करू, एक्स ला एका बाजूला घेऊ, संख्या दुसऱ्या बाजूला. जे 63 मधून 58 गेले आपल्याकडे राहिले 5x आणि 87 मधून 42 गेले, 7तून 2 गेले 5, 8तून 4 गेले 4, 45 आलं. आपल्याला एक्स ची किंमत काढायची. एक्स आपल्या जागेवर 45 आपल्या जागेवर, हे 5 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 5. मग एक्स बरोबर 5 9 45. एक्स ची किंमत किती आली बाबा, माझ्याकडे 9 आली. तर अशा प्रकारे एक्स बरोबर 9. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात 12 नंबरचा. तर बघा 12 आणि 13 आता असे दोन प्रश्न राहिलेत. आता या प्रश्नामध्ये काय करायचं, मला समान गुणोत्तराचा वापर करायचा आहे. इथं काय लिहायचं बाबा, पहिली गोष्ट या गुणोत्तराला 2x वजा 3y भागिले 3z अधिक y बरोबर z वजा y भागिले z वजा x बरोबर x अधिक 3z भागिले 2y वजा 3x बरोबर k मानू. ठीक आहे. आता या ठिकाणी मला वर काय पाहिजे, वर मला पाहिजेत एक्स, फक्त बाकी सगळे कट झाले पाहिजे. मग वर एक्स आणायचे आणि बाकी सगळे कट झाले पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं बाबा, हा 2x आणि हा x राहिला पाहिजे. आता मला झेड कट करायचा. आता इथं 3 झेड आहेत, मग मला वजा 3 झेड पाहिजे, पण एकटाच झेड आहे. या झेडच्या जागेवर वजा 3 झेड पाहिजे आणि हा वायच्या जागेवर काय पाहिजे, वजा 3y आहे ना, इथं अधिक 3y पाहिजे. मग मला काय करावं लागणार, ती या झेडच्या जागेवर वजा 3 आणण्यासाठी इथं वर वजा 3 ने गुणावं लागेल. मग इथे वर आणि खाली वजा 3 ने गुणू आपण. ओके. मग इथे लिहू मधल्या गुणोत्तरास आपण काय करू, वजा 3 छेद वजा 3 ने गुणू. ओके. वजा 3 छेद वजा 3 ने गुणलं. मग हा गुणाकार केल्यानंतर मला के ची किंमत काय मिळेल, आपल्याला x छेद y आलं पाहिजे उत्तर. बघा मग इथं काय होईल, 2x वजा 3y भागिले 3z अधिक y बरोबर. आता इथं वजा 3 आपल्याला काय करायचं, हे जे गुणोत्तर आहे या गुणोत्तराला मला वजा 3 ने गुणायचंय दोन्हीकडे वर आणि खाली. झेड ला वजा 3 ने गुणलं वजा 3z
वजा वायला वजा वजा 3 ने गुणलं अधिक 3y, वजा वजा अधिक 3y. झेडला वजा 3 ने गुणलं वजा 3z, वजा एक्सला वजा 3 ने गुणलं अधिक 3x बरोबर. आणि बाकी इकडं पलीकडं बाबा एक्स अधिक 3z जसेच्या तसे भागिले 2y वजा 3x जसेच्या तसे. आता समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार सगळ्यांची बेरीज करू. बेरीज केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय ते बघा. इथं लिहायचं समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार. समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार डायरेक्ट तुम्ही बेरीज करू शकताय. के बरोबर वरच्यांची बेरीज 2x वजा 3y वजा 3z वजा 3z अधिक 3y अधिक x अधिक 3z भागिले खाली काय 3z अधिक y वजा 3z अधिक 3x अधिक 2y वजा 3x. काय काय कट होते बघा. वर वजा 3y अधिक 3y कट, वजा 3z अधिक 3z कट, खाली 3z वजा 3z कट, 3x वजा 3x कट. आता माझ्याकडे राहिलं काय के बरोबर वर काय राहिला हा 2x आणि x 3x वर राहिले 3x. खाली जर बघितलं तर काय राहिलं 2y आणि 1y 3y राहिला. खाली आपल्याकडे राहिले 3y. आता के बरोबर 3 गेले फक्त x भागिले y राहिलं. मग के बरोबर x भागिले y. मग इथं लिहायचं के च्या जागेवर हे गुणोत्तर. मग के च्या जागेवर हे गुणोत्तर लिहायचं. म्हणून बाबा 2x वजा 3y भागिले 3z अधिक y बरोबर z वजा y भागिले z वजा x, z वजा y भागिले z वजा x आणि बरोबर x अधिक 3z भागिले 2y वजा 3x. x अधिक 3z भागिले 2y वजा 3x. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. तर आणि बरोबर x छेद y बरोबर x छेद y प्रत्येक गुणोत्तर x छेद y. आता याच्यानंतर शेवटचं गणित बघू. तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. बघा अशा प्रकारे 12 प्रश्न झालेत. लास्ट क्वेश्चन बघू. शेवटचा प्रश्न बघा. आता या प्रश्नामध्ये मला प्रत्येक गुणोत्तर x छेद a, y छेद b आणि z छेद c पाहिजे. म्हणजे मला या सगळ्यांची बेरीज करू आणि नंतर मग बाकी सगळ्या गोष्टी आपण तपासू. ठीक आहे. पहिली गोष्ट by अधिक cz भागिले b वर्ग अधिक c वर्ग बरोबर cz अधिक ax भागिले c वर्ग अधिक a वर्ग बरोबर ax अधिक by भागिले a वर्ग अधिक b वर्ग बरोबर के मानू. के मानल्यानंतर इथं आपण लिहू समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार बेरीज करू शकता तुम्ही. समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार सिद्धांतानुसार ओके. तर या समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार आपल्याकडे काय येईल बघा. बेरीज करता येईल. के बरोबर आपण म्हणू by अधिक cz अधिक cz अधिक ax अधिक ax अधिक by आणि भागिले खाली b वर्ग अधिक c वर्ग अधिक c वर्ग अधिक a वर्ग अधिक a वर्ग अधिक b वर्ग. याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला बघा ax दोन वेळा, by दोन वेळा, cz दोन वेळा, दोन वेळा ax आहे म्हणून 2ax, दोन वेळा by आहे म्हणून 2by, दोन वेळा cz आहे म्हणून 2cz भागिले a वर्ग दोन वेळा, b वर्ग दोन वेळा, c वर्ग दोन वेळा. बघा a वर्ग दोन वेळा आहे, b वर्ग दोन वेळा आहे, c वर्ग दोन वेळा आहे म्हणून 2a वर्ग अधिक 2b वर्ग अधिक 2c वर्ग. आता इथून वरून दोन कॉमन काढले, कंसात राहिले ax अधिक by अधिक cz आणि भागिले खाली दोन कंसात a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग. वरून आणि खालून दोन कॉमन काढले. आता दोन दोन कट झाले. मग k ची किंमत काय मिळाली ax अधिक by अधिक cz आणि भागिले a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग. तर आता या अनुषंगाने आता बाकी पुढच्या गोष्टी बघा. आता इथं आपण समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार आता पुढे आपल्याला ती सगळी गुणोत्तर आपल्याला काय करायचं समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार आपण आता काय करू प्रत्येक गुणोत्तर जे आहे ते आता आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर इथे बघा प्रत्येक गुणोत्तर आपण म्हणू प्रत्येक गुणोत्तर
के बरोबर, आता एक काम करू, हे गुणोत्तर, हे गुणोत्तर आणि ही 3 गुणोत्तर सगळी सारखीच आहे. आता मला काय करायचंय, पहिला समजा मला ए पाहिजे. ए साठी मला काय करावं लागणार आहे, बी आणि बी वर्ग सी वर्ग वजा करावं लागणार आहे. बी वर्ग सी वर्ग पहिल्याच ह्याच्यात आहे. मग मी काय करतो, ए एक्स अधिक बी वाय अधिक सी झेड भागिले ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर याच्यामधून, बरोबर म्हणजे याच्यामधून आपण एक काम करू, जरा कंसात लिहू, ए एक्स अधिक बी एक्स अधिक ए एक्स अधिक बी वाय अधिक सी झेड आणि भागिले ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. याच्यातून मला कोणाला वजा करायचंय, हे गुणोत्तर, या गुणोत्तराला, म्हणजे या गुणोत्तरातून हे गुणोत्तर वजा केल्यावर तुम्हाला काहीतरी मिळेल. या गुणोत्तरामधून मधलं गुणोत्तर वजा करा आणि नंतर याच गुणोत्तरावरून गुणोत्तरामधून शेवटचं गुणोत्तर वजा करा. आता हे गुणोत्तर वजा केलं तर काय झालं बाबा, बी वाय अधिक सी झेड भागी वजा बी वर्ग अधिक सी वर्ग, बी वर्ग अधिक सी वर्ग. मग माझ्याकडे काय आलं बाबा उत्तर, इथं बघा, ए एक्स अधिक बी वाय अधिक सी झेड वजा बी वाय वजा सी झेड बरोबर. आतली चिन्ह बदलली वजा असल्यामुळे, आणि खाली काय बाबा, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर, आणि वजा इथे बाबा बी वर्ग वजा सी वर्ग, बी वर्ग वजा सी वर्ग. मग आता माझ्याकडे के बरोबर या ठिकाणी काय राहील, काय काय कट होईल या ठिकाणी, या ठिकाणी बघा, बी वाय कट सी झेड कट, सी वर्ग कट बी वर्ग कट. म्हणजे माझ्याकडं काय राहिलं, पलीकडे बघा, ए एक्स राहिला, फक्त वर फक्त राहिला ए एक्स आणि खाली राहिला ए वर्ग. आता ए गेला, ए वर्ग गेला, म्हणजे एक्स छेद ए राहिला तुमच्याकडे फक्त. म्हणजे इथं तुम्हाला प्रत्येक गुणोत्तर काय मिळालं बाबा, एक्स छेद ए. मग तुम्ही याला एक नंबर म्हणू शकता बरोबर. आता याचप्रमाणे आपण काय करू, थोडस याला जरा इकडे घेऊ, जरा म्हणजे जरा व्यवस्थित आपल्याला सगळ्या गोष्टी लिहिता येतील. आता बरोबर, आता प्रत्येक गुणोत्तर आता इथे जर आपण छोटा अक्षर काढू, सगळ्यांना दिसेल असं दिसलं पाहिजे सगळ्यांना. बघा या ठिकाणी आता जसं आपण हे गुणोत्तर आणि पहिलं गुणोत्तर वजा केलं, तसंच आता या गुणोत्तरामधून के बरोबर ए एक्स अधिक बी वाय, बघा ए एक्स अधिक बी वाय अधिक सी झेड, याच्यातून मला वजा करायचंय पहिल्या गुणोत्तरातून हे मधलं गुणोत्तर वजा करायचंय, म्हणजे सी झेड अधिक ए एक्स वजा सी झेड अधिक ए एक्स. त्याचप्रमाणे भागिले खाली ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग, याच्यातून मला वजा करायचंय, कोणाला वजा करायचंय, मधलं गुणोत्तर म्हणजे सी वर्ग अधिक ए वर्ग, सी वर्ग अधिक ए वर्ग. ही वजाबाकी केल्यावर काय मिळणार बाबा, हे तिघ जण जसेच्या तसे, ए एक्स अधिक बी वाय अधिक सी झेड आणि वजा सी झेड वजा ए एक्स, सी झेड वजा ए एक्स आणि भागिले खाली ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग आणि वजा हे सी वर्ग वजा ए वर्ग, सी वर्ग वजा ए वर्ग. आता या सगळ्यांमधून काय काय कट होईल बघा, ए एक्स कट बरोबर, त्याच्यानंतर सी झेड कट, खाली काय ए वर्ग कट, सी वर्ग कट, म्हणजे मला वर काय राहिलं बी वाय आणि खाली राहिलं बी वर्ग. इथं लिहायचं बी वाय भागिले बी वर्ग, बी वाय भागिले बी चा वर्ग. आता बी गेला आणि बी चा वर्ग गेला, म्हणजे वाय भागिले बी राहिलं, या ठिकाणी काय राहिलं फक्त वाय भागिले बी. बघा एक्स भागिले ए पण मिळालं, वाय भागिले बी पण मिळालं. मग याला आपण काय म्हणू बाबा, याला तुम्ही म्हणू शकताय, याला नंबर 2, याला विधान नंबर आपण 2 म्हणू बरोबर. हा 1 मिळाला, हा 2 मिळाला. आता तिसरं गुणोत्तर आपण या ठिकाणी काढू. तिसरं, आता याच गुणोत्तरातून ह्या तिसऱ्या गुणोत्तराला वजा करू. इथे आपण लिहू शकतो की बाबा बघा के बरोबर हे गुणोत्तर ए एक्स अधिक बी वाय, ए एक्स अधिक बी वाय अधिक सी झेड, याच्यातून वजा करायचं तिसरं गुणोत्तर ए एक्स अधिक बी वाय, ए एक्स अधिक बी वाय आणि भागिले खाली ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग, याच्यातून मला कोणाला वजा करायचं आहे, ए वर्ग अधिक बी वर्गला वजा करू, ए वर्ग अधिक बी वर्गला. मग माझ्याकडे काय उत्तर येईल, ए एक्स अधिक बी एक्स अधिक सी, ए एक्स अधिक बी वाय अधिक सी झेड. इथे लिहायचं ए एक्स अधिक बी वाय अधिक सी झेड
आणि वजा ए एक्स अधिक बी वाय, ए एक्स वजा बी वाय, ए एक्स वजा बी वाय आणि भागिले खाली काय येणार ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग वजा ए वर्ग वजा बी वर्ग, वजा ए वर्ग वजा बी वर्ग. आता याच्यातून काय काय कट होईल बघा, याच्यातून ए एक्स बी वाय कट, ए वर्ग बी वर्ग ए वर्ग बी वर्ग कट, वर आपल्याकडे राहिलं सी झेड, सी झेड आणि खाली राहिलं सी वर्ग, सी गेला, हा सी वर्ग मधला एक गेला सी आणि वरचा सी गेला, म्हणजे झेडचे सी राहिलं तुमच्याकडे, झेड भागिले सी आणि याला म्हणायचं नंबर 3, याला तुम्ही म्हणा नंबर 3 आणि मग लिहा 1 2 व 3 वरून, 1 2 3 वरून तुमच्या लक्षात येते की बाबा 1 2 3 वरून तुमच्या काय लक्षात येते बाबा एक्स छेद ए, के बरोबर एक्स छेद ए, इथं काय के बरोबर वाय छेद बी आणि इथं के बरोबर झेड छेद सी, म्हणजे ही तीनही गुणोत्तर सारखी आहे हे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. एक्स छेद ए बरोबर वाय छेद बी आणि बरोबर झेड छेद सी, अशा प्रकारे आपल्याला हे गुणोत्तर काढता येईल. आणि अशा प्रकारे हा प्रश्न आपला झालाय. जरा थोडीशी गिचमीट झाली कारण प्रश्न खूप मोठा होता आणि आपल्याकडे फळा जो आहे तो आपला जरा छोटा आहे, पण मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि अशा प्रकारे आपला हा जो सराव संच आहे तो झालेला आहे. सराव संच संकीर्ण प्रश्न संग्रह चौथा आपला झालाय. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल मित्रांनो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.